नि सा गा पनि पनि धा पा पद पद गा नि ध सा नि सा गा पनि पनि धा पा पद पद गा नि ध सा ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची कर्तृत्व इथे गगनाला भिडे परिमोल जाणून घेऊ व्यक्तिविशेष नमस्कार. रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. मित्रांनो, आपण व्यक्तिविशेष या सत्राअंतर्गत सामाजिक, कला, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, साहित्य याचबरोबर पर्यावरण, भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत ज्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे अशा सगळ्याच क्षेत्रातील व्यक्तींविषयीची माहिती व्यक्तिविशेष या सत्रात करून घेत असतो. त्यांच्या जन्मदिवसानिमित्त किंवा त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांचा जीवन परिचय जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो. आज आपण व्यक्तिविशेष या सत्रात शांता शेळके यांच्याविषयीची माहिती घेणार आहोत. शांता शेळके मराठी लेखिका, कवयित्री, अनुवादक व गीतकार. त्यांचं संपूर्ण नाव शांता जनार्दन शेळके. शांता शेळके यांचा जन्म 12 ऑक्टोबर 1922 रोजी इंदापूर, खेड, मंचर या परिसरात झाला. याच परिसरात त्यांनी त्यांचं बालपण व्यतीत केलं. शांताबाईंचे आजोबा अण्णा हे शाळा मास्तर होते, तर शांताबाईंचे वडील रेंज फॉरेस्ट ऑफिसर होते. त्यांच्या बदलीच्या नोकरीमुळे चिखलदरा, नांदगाव, खर्डी या गावातही त्यांना वास्तव्य करावे लागले. त्यांच्या वडिलांना त्या दादा आणि आईला म्हणजेच अंबिका वहिनी यांना वहिनी म्हणून ही 5 भावंड, त्यात शांताबाई सगळ्यात मोठ्या. आईच्या मृदू स्वभावाचे, तिच्या चित्रकलेचे, तिच्या वाचन वेडाचे संस्कार कळत नकळत शांताबाईंवर होत राहिले. लहानपणी आजोळी गेल्यावर विविध पारंपरिक गीते, ओव्या, श्लोक त्यांच्या कानावर पडत. त्यामुळे कवितेची आवड, वाचनाची आवड त्या संस्कारक्षम वयात रुजत गेली. 1930 शांताबाईंच्या वडिलांचे निधन झाले. त्यावेळी त्या 9 वर्षांच्या होत्या आणि त्यांचे शिक्षण 4थी पर्यंत झाले होते. यानंतर ते सगळेजण पुण्याला काकांकडे आले आणि मग शांताबाईंचे संपूर्ण शिक्षण पुण्याच्या हुजूर बागेत झाले. 1938 त्या मॅट्रिक झाल्या आणि पुण्याच्या स.प. महाविद्यालयातून BA झाल्या. प्राध्यापक श्री म. माटे, प्राध्यापक के. ना. वाटवे, प्राध्यापक रा. श्री जोग यांच्यामुळे अभ्यासाच्या पुस्तकांव्यतिरिक्त अवांतर वाचनाची, कवितेची गोडीही वाढत राहिली. या काळात साहित्याचे सखोल संस्कार त्यांच्यावर झाले. कॉलेजच्या नियतकालिकांसाठी त्यांनी एक लेख लिहिला. प्राध्यापक माटे यांच्या त्यावरील अभिप्रायाने त्यांना लेखनासाठी हुरूप आला. हळूहळू त्या कविता, लेख लिहू लागल्या. BA झाल्याबरोबर मुक्ता आणि इतर गोष्टी नावाचा त्यांचा एक कथासंग्रहही निघाला. याला प्राध्यापक माटे सरांनी प्रस्तावना लिहिली. 1944 संस्कृत घेऊन शांताबाई MA देखील झाल्या. या परीक्षेत त्यांना तात्यासाहेब केळकर सुवर्णपदक मिळाले. MA झाल्यावर सुरुवातीला त्यांनी आचार्य अत्रे यांच्या समीक्षक मासिकात, नंतर नवयुग या अत्र्यांच्या साप्ताहिकात आणि दैनिक मराठात 2-3 वर्ष काम केले. विविध प्रकारच्या लेखनाच्या अनुभवाची शिदोरी त्यांना या ठिकाणी मिळाली. अनेक साहित्यविषयक गोष्टी त्यांना इथे शिकायला मिळाल्या. नागपूरचे हिस्लॉप कॉलेज, मुंबईचे रुईया आणि महर्षी दयानंद महाविद्यालयात त्यांनी अनेक वर्ष अध्यापन केलं. शांताबाई शेळके यांच्या साहित्य संपदेविषयीची आता माहिती घेऊया. त्यांनी कविता, गीत, चित्रपटगीत, कथा, कादंबरी, बालसाहित्य अशा विविध साहित्य प्रकारात शांताबाईंची जवळपास 100 पुस्तकं प्रकाशित झाले आहे.
1947 साली त्यांनी वर्षा हा पहिला काव्यसंग्रह लिहिला. 1956 रूपसी, 1973 तोच चंद्रमा, 1975 गोंदन, 1986 अनोळख, कळ्यांचे दिवस, फुल्यांच्या राती 1986 त्यांनी लिहिलं. 1990 जन्मजान्हवी, 1995 चित्रगीते, पूर्वसंध्या, इत्यर्थ हे त्यांचे इतर काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. त्यांनी मुक्ता, गुलमोहर, प्रेमिक, काचकमळ, सवाष्ण, अनुबंध, बासरी, कविता करणारा कावळा हे बालकथासंग्रह लिहिले. याचबरोबर विजली ज्योत, नरराक्षस, पुनर्जन्म, धर्म, ओढ, स्वप्नतरंग, कोजागिरी, मायेचा पाझर या कादंबऱ्या लिहिल्या. शब्दांच्या दुनियेत आनंदाचे झाड, धूळपाटी, पावसाआधीचा पाऊस, एक पाणी, वडीलधारी माणसे, संस्मरणे, सांगावेसे वाटले म्हणून, मदरंगी हे ललित लेखन देखील विपुल प्रमाणात केले आहे. धूळपाटी हे त्यांचे आत्मपर लेखन आहे. तालपुष्कर, आंधळ्याचे डोळे, औढ घटकेचा राजा, चौघीजणी, गाठ पडली ठकाठका, गवती समुद्र, आंधळी, गाजलेले विदेशी चित्रपट, पाण्यावरल्या पाकळ्या असे अनेक अनुवादही शांताबाई यांनी केले. विविध साहित्य प्रकारात विहार करूनही त्यांचं पहिलं आणि खरं प्रेम राहिले ते कवितेवरच. हळुवार भावकवितेपासून नाट्यगीते, भक्तिगीते, कोळीगीते, बालगीते, चित्रपटगीते, प्रासंगिक गीते अशा विविध रूपातून त्यांची कविता आपल्याला भेटत असते. रेशमाच्या रेघांनी, लाल काळ्या धाग्यांनी ही सगळ्यांनाच माहीत असणारी लावणी ही शांताबाई शेळके यांनी लिहिलेली आहे बरं का. या मराठीतल्या पहिल्या स्त्री लावणीकार होत्या. शांताबाई BAच्या पहिल्या वर्षात असताना 1941 त्यांची पहिली कविता शालापत्रक मासिकात छापून आली. गदी माडगुळकरांप्रमाणेच उत्कृष्ट भावनाकुल चित्रपट गीते लिहिणारी गीत लेखिका म्हणून त्यांना प्रसिद्धी मिळाली. गरजेनुसार, मागणीनुसार भालजी पेंढारकर, दिनकर पाटील, लता मंगेशकर, सुधीर फडके, हृदयनाथ मंगेशकर, सलील चौधरींसारख्या अनेक संगीत दिग्दर्शकांनी त्यांनी चालीबर हुकूम अशी अनेक गीते लिहिली. हृदयनाथ मंगेशकरांनी चाली दिलेली सर्वात गाजलेली लोकप्रिय गीते म्हणजे वादळ वारं सुटलं ग, वल्हवरे नाखवा, राजा सारंगा ही आहेत. जितेंद्र अभिषेकी यांनी संगीत दिलेल्या वासव दत्ता आणि हे बंद रेशमाचे या दोन्ही नाटकांसाठी शांताबाईंनी गाणी लिहिली आहेत. त्यांना 1988 साली बालमित्र मंडळाचा यशवंत चव्हाण पुरस्कार, 1991चा कॉन्टिनेंटल प्रकाशनाचा कुसुमाग्रज पुरस्कार, 1994चा गदी माडगुळकर पुरस्कार इत्यादी पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. त्याचबरोबर 1996 आळंदी येथे भरलेल्या 69व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष म्हणून त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं. शांताबाई शेळके यांचा मृत्यू 6 जून 2002 रोजी झाला. तर मित्रांनो, आजच्या सत्रात आज आपण शांता शेळके यांच्याविषयीची माहिती ऐकली. चला तर मग मित्रांनो, मी प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते. पुन्हा भेटूया उद्याच्या व्यक्तिविशेष या सत्रात अशीच एका व्यक्तीची विशेष माहिती घेऊन. तोपर्यंत ऐकायला विसरू नका रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.